चला तर आता बनवते मी डिंक लाडू आणि डिंक लाडू बनवण्यासाठी तेल किंवा तूप दोन्हीतलं काही पण वापरू शकता. मी तेल घेतलं होतं, तेल घालायचं कढईमध्ये आणि जो खायचा डिंक असतो ना, तो व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचा. जोपर्यंत डिंक हलका होत नाही ना, तोपर्यंत कमी गॅसवर तळून घ्यायचा आणि छान असा डिंक नंतर असा फुलतो. जसं नायलॉन असतात ना, तर सेम तसंच होतं. इथं बघू शकता डिंक एकदम आपला हलका झालाय, थोडासा लालसर झाला, कलर चेंज झाला. की नंतर मग साईडला काढायचं आणि त्याच कढईमध्ये नंतर खिसून घेतलेलं सुकं खोबरं ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडंसं हलकंसं असं लालसर करायचं. जास्त लालसर असं काही करत बसायचं नाही आणि इथं बघू शकता छान असं आपलं हे भाजलेलं खोबरं आहे ना, मग सुकं खोबरं लालसर असं भाजून झालं की नंतर ते साईडला काढायचं आणि जे खजूर असते ना, तर खजुराच्या बिया आतल्या काढायच्या, बारीक असं कट करायचं आणि ते खजूर पण मी काही तेल घातलं नव्हतं. फक्त हलकंसं असं गरम करून घेतलं. जास्त परतत वगैरे काय बसायचं नाही खजूर. हलकंसं गरम झालं, थोडासा धूर निघायला लागला, की नंतर मग खजूर साईडला काढायचं आणि इथं मी गूळ घेतलाय आणि गुळात तो हलकंसं म्हणजे अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि पाक करायचा नाही बरं का. आणि गूळ थोडासा आपला पातळ होतोय तोपर्यंत जे भाजून घेतलेला डिंक आहे ना, तर तो मिक्सरमधून फिरवून घ्यायचा. गुळामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं आणि पाक वगैरे करायचं नाही. गूळ पूर्ण असं वितळला की थोडीशी इलायची घालायची आणि बदाम बारीक असे तुकडे करून घेतले होते आणि जो डिंक मिक्सरमध्ये लावला होता तो डिंक आणि भाजून घेतलेले खारीक आणि खोबरं सगळं मिक्स करायचं. तर मी करत होते, मला काय हलवता येत नव्हतं. म्हणजे मी एक हातात मोबाईल होता आणि त्यामुळे मला हलवता येत नव्हतं. त्यामुळे मी हलवून घेतलं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि ह्याचे छान असे लाडू बांधून घ्यायचे. तर बघू शकते इथं एकदम छान पटकन होणारे सिंपल असे आपले डिंक लाडू तयार झाले. थंडी आता लवकरच सुरू होते. थंडीमध्ये हे डिंक लाडू खाल्ले ना एकदम टेस्टी आणि हेल्दी पण असतात. चला तर मग बाय.